आता पुढे दिवाळी येते. भाऊबीजेचा सण अगदी तोंडावर आहे. म्हणून सत्य घटना तुमच्या समोर मांडावीशी वाटली म्हणून एक बोलण्याचा प्रयत्न. मराठवाड्यातलं एक शेतकरी कुटुंब, त्याच्यामध्ये 4 भाऊ आणि 1 बहीण. बहीण सगळ्यात लहान असणारी बहीण प्रचंड असणारी लाडकी. परंतु त्या 4 भावांमध्ये एक असणारा भाऊ, चौघही छान शेती करत होते आणि शेती करत करत त्यांनी त्यांचा व्यवसाय, हॉटेल व्यवसायाकडे त्यांनी आपला व्यवसाय वळवला. खूप आनंदी त्या ठिकाणी प्रपंच चाललेला होता. बहीण सुखानं तिच्या घरी नांदत होती. 4ही भाऊ, कोणी शेती करत होतं, कोणी हॉटेलचा व्यवसाय करत होतं. अगदी छान असणार हे कुटुंब. पण म्हणतात ना, अगदी सुंदर जीवन असेल तर कशी ना कशी नियती त्या ठिकाणी डाव टाकत असते, क्रूर डाव टाकत असते. तसं काहीच या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी घडलं. अतिशय सत्य घटना आहे. बघा, त्या 4 भावांमध्ये एक असणारा भाऊ, त्याला पोटाचा आजार सुरू झाला. गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरतं तेवढं पोट दुखायचं राहायचं. परंतु कितीतरी दिवस गेले, पण पोट दुखायचं काही थांबेना. पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ते फिरले. देवदेवलशी त्यांनी बघितले, छोटे मोठे दवाखाने त्यांनी बघितले, पण पोट दुखायचं काही राहायला तयार नाही. मग मात्र त्यांची एकुलती एक बहीण फार रडायची. दादा, तुला नेमकं काय झालंय रे? आपण सगळं सगळं त्या ठिकाणी बघूयात. एवढे डॉक्टर आहेत पण तरी सुद्धा निदान होत नाही. तिनं ठरवलं, माझी मुलगी आहे ना, मी यावर्षी मेडिकलला पाठवणार. आपल्या घरात जर डॉक्टर असेल तर आपल्याला एवढा त्रास होणार नाही. असं त्या बहिणीचं स्वप्न तिनं पाहिलं की माझी मुलगी मी आता डॉक्टर करणार आहे. कारण माझा भाऊ एवढा पोट दुखतंय पण तरी सुद्धा निदान व्हायला तयार नाही. शेवटी कुणीतरी एका डॉक्टरनी सल्ला दिला की इथं निदान होत नाही, यांना तुम्ही मुंबईला घेऊन जा. ते 3 भाऊ आणि ती एक असणारी एकुलती एक बहीण, हा सगळा परिवार मुंबई या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटलला त्यांना नेण्यात आलं. तिथं त्यांच्या आजाराचं निदान झालं आणि डॉक्टरनी सांगितलं, हे बघा, यांना जर तुम्हाला वाचवायचं असेल तर यांना यकृत द्यावा लागेल, यकृत लिव्हर त्या ठिकाणी द्यावं लागेल. असं म्हणता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सांगा ना, जर लिव्हर कोणी दिलं नाही तर यांची वाचण्याची गॅरंटी नाही. पण कोण देणार लिव्हर? कोण द्यायला तयार होणार लिव्हर? अहो, आपलं लिव्हर द्यायचं म्हटल्यावर देणाऱ्याला पण भीती आहे ना. कोण देणार ते? 4 भाऊ, 4 भावांमधले ते 3 भाऊ, सगळ्यांचा ब्लड ग्रुप त्या ठिकाणी घेतला जात होता. परंतु कोणाचाच ब्लड ग्रुप मॅच होईना. कारण ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप कोणाचाच मॅच होईना. पण मग शेवटी त्यांची एकुलती एक असणारी ती बहीण, त्या बहिणीचा ब्लड ग्रुप त्या ठिकाणी मॅच झाला आणि बहिणीनं क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की मी माझ्या भावाला यकृत द्यायला तयार आहे. 30% यकृत द्यायला मी तयार आहे. बघा, जिनं मुलांचा विचार केला नाही, जिनं स्वतःच्या पतीचा विचार केला नाही, जिनं कुटुंबाचा विचार केला नाही, जिनं स्वतःच्या प्राणाचा, जीवाचाही विचार केला नाही, जगण्याचा विचार केला नाही, आयुष्याचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही, स्वतःच्या आनंदाचा कुठलाच विचार तिनं केला नाही. ती म्हणते, एवढं फिरवलं ना दादाला, आता जर आजाराचं जर निदान झालंय ना, दादाला यकृतच हवंय ना, माझा जर ब्लड ग्रुप मॅच होतोय ना डॉक्टर साहेब, काही काळजी करू नका, मी द्यायला तयार आहे, मी लिव्हर द्यायला तयार आहे, फक्त माझा दादा वाचला पाहिजे. हीच एक अपेक्षा तिनं डॉक्टरांकडे व्यक्त केली. त्या बहिणीने 30% यकृत आपल्या दादाला त्या ठिकाणी देऊन टाकलं. महाराज, पुढे भाऊबीज तोंडावर आहे, भाऊबीजाचा पुढे सण आहे, पण बहिणीनं असं तर भावाकडून बहिणीला गिफ्ट दिलं जातं, भावाकडून बहिणीला साडी चोळी दिली जाते, भावाकडून खूप सारं काही केलं जातं. परंतु इथं थोडंसं उलटं घडलं. भाऊबीजेच्या आधीच बहिणीने भावाला एवढं सुंदर गिफ्ट, जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे जीवदान हे गिफ्ट तिनं त्या ठिकाणी आपल्या भावाला देऊन टाकलं. भावाला घरी आणण्यात आलं. भाऊ आता ठणठणीत आहे. सगळंच्या सगळं पुन्हा आनंदात सगळं सुरू झालं. पण काय माहिती, नियतीला हे मान्य नव्हतं. ऑपरेशन मध्ये काय चूक झाली काही कळालं नाही, का आयुष्यच तेवढं होतं तेही समजलं नाही. भाऊबीजेचा सण आहे आणि आता मात्र बहीण परत एकदा दादाकडे जाणार आहे, भावाकडे जाणार आहे. 4ही भावांना बहीण भेटणार आहे. दादा माझा ठणठणीत झाला, हा आनंद तिच्या हृदयामध्ये होता. भाऊबीजेचा दिवस उजडला. पहाटे 5 वाजता हिच्या पोटामध्ये अचानक दुखायला लागलं आणि बहिणीने पहाटे 5 वाजता तिचा प्राण सोडून दिला.
जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवली. हाहाकारता ही बातमी पूर्ण मराठवाड्यामध्ये पसरली, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पसरली. सगळ्यांना कळालं, सगळ्यांच्या तोंडातून काहीच बहीण असावी तर अशी, सगळ्यांच्या तोंडातून जे वाक्य होतं ते बोलण्यासारखं काहीच उरलेलं नव्हतं, कारण डोळ्यातलं पाणी सगळं काही त्या ठिकाणी सांगून जात होतं. एकुलती एक बहिणीनं आपल्या भावासाठी प्राण दिलेला होता. आपल्या भावाला तर जगवलं होतं, पण तिनं मात्र या इहलोकाची यात्रा संपवलेली होती. आपल्या मुलीला सोडून ती गेली होती. त्या मुलांची आई गेलेली होती. त्या तरुण असणाऱ्या पतीची पत्नी या जगातून निघून गेलेली होती. आता मात्र आक्रोश आणि आकांत त्या ठिकाणी चालू झालेला होता. सत्य घटना आहे, आदर्श घेण्यासारखा आहे त्या बहिणीचा. अरे एका बाजूला संपत्तीसाठी भांडणाऱ्या बहिणी कुठे, आणि एका बाजूला स्वतःच्या भावाला जीवदान देणारी, यकृत दान करणारी बहीण कुठे, एकीकडे जमिनीसाठी वाटा घेणारी बहीण कुठे, आणि एकीकडं आपल्या दादाचं चांगलं व्हावं याच्याकरता जगणारी बहीण कुठे. या भावना शून्य समाजामध्ये अशा बहिणी क्वचितच त्या ठिकाणी मिळतात. बहीण भावासाठी सर्वस्वाचा त्याग त्या बहिणीने केला. सांगेन मी एक, आपली बहीण गरीब असली तरी चालेल, पण तिला विसरता कामा नये, कारण तिचं प्रचंड प्रेम आपल्या दादावर असतं, तिचं प्रचंड प्रेम आपल्या भावावर त्या ठिकाणी असतं.